नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही अंडी बघत असाल, तर आज आपण बनवणार आहोत छान असं झणझणीत अंड्याचं कालवण. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अगदी साध्या पद्धतीनं पण अतिशय चविष्ट असं कालवण आज आपण अंड्याचं बनवणार आहोत. तर इथं मी 5 अंडी उकडून घेतलेली आहेत, त्याची सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे. सॉरी, टर्फलं म्हणा किंवा सालं म्हटलं तरी चालेल. तर आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून. कांदा आपल्याला मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, कारण की आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत. एक टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अगदी थोड्याशा साहित्यामध्ये आपण आजचं जे अंड्याचं कालवण आहे ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथं छोटीशी एक कढई घेतलेली आहे. तर त्या कढईमध्ये सुरुवातीला मी खोबरं आहे ना, ते खोबरं भाजून घेणार आहे थोडंसं. याने काय होतं, कालवणाला खूप छान अशी टेस्ट येते. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि अतिशय चविष्ट असं हे अंड्याचं कालवण तयार होतं. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं एकदा नक्की बनवून बघा. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण आपल्याला काय हरकत नाही एखाद्या वेळेस वेगळ्या पद्धतीनं बनवून बघायला. आणि जर ते छान लागलं तर आणखीनच भारी. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा अंड्याचं कालवण एकदा नक्की बनवून बघा. तर हे बघा, मी खोबरं जे आहे ते थोडंसं भाजून घेणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला खोबरं भाजायचं आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं. तर हे आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचं आहे. तर दोन्ही एकत्र आपण मिक्स करून घेऊया आणि खोबरं आणि जिरं जे आहे ते थोडंसं भाजून घेऊया. खूप जास्त करपवायचं वगैरे नाही, हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान असं खोबरं भाजलेलं आहे. तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला खोबरंच बारीक करायचं आहे, कारण की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत तर ते खोबरं थोडंसं मोठं राहतं. यासाठी काय करायचं, सुरुवातीला खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं मी त्याच कढईमध्ये आता कांदा टाकणार आहे. कांदा न तेल टाकता सुरुवातीला मी 1-2 मिनटं भाजून घेणार आहे, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. तर मोठा मोठाच कांदा कापलेला आहे. तर अशा पद्धतीनं ग्रेव्ही जर बनवून घेतली तर अंड्याचं कालवण अगदी झटपट आणि अतिशय चविष्ट होतं. त्यासाठी मी अशा पद्धतीनं अंड्याचं कालवण बनवते. तर 1-2 मिनटं मी कांदा जो आहे तो असाच भाजून घेणार आहे. तर हे बघा, 1-2 मिनटं कांदा मी असाच भाजलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे छान होईल. तर तेल टाकल्यानंतर हा कांदा आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कालवण बनवतोय त्यावेळेस कालवण बनवताना खूप जास्त टाईम लागत नाही, कारण की आपण सुरुवातीला कांदा वगैरे भाजून घेतलेला असतो व्यवस्थित. तर हे कच्चं असंच वापरलं की जरा थोडा जास्त टाईम लागतो आपल्याला, ज्यावेळेस ही ग्रेव्ही आपण तेलामध्ये भाजण्यासाठी घेतो त्यावेळेस. पण अशा पद्धतीनं जर कांदा वगैरे सुरुवातीला भाजून घेतला तर अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला नाही का कालवण लवकर बनवता येतं. तर हे बघा, कांदा मी भाजलेला आहे या तेलामध्ये. तर सोबतच मी लसूण आणि आलं सुद्धा टाकली आहे, म्हणजे ते सुद्धा याच्यासोबत छान असं भाजलं जाईल आणि लसणाचा कच्चेपणा सुद्धा जाईल. तर कांदा सुद्धा छान असा मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हा टोमॅटो भाजतोय तोपर्यंत मी खोबरं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सुरुवातीला ते बारीक करून घेते. तर टोमॅटो भाजतोय तोपर्यंत मी खोबरंसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर शक्यतो पाण्याचा वापर न करता आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. तुम्हाला जर वाटलं की थोडंसं पाणी लागेल तर अगदी थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही बनवली तरी चालेल, पण शक्यतो प्रयत्न करा पाणी न वापरता ग्रेव्ही बनवण्याचा.
तर टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते आणि हा कांदा टोमॅटो जो आहे तो थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. ज्यामध्ये खोबरं बारीक केले आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे कांदा टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर थोडंसं थंड होऊ देते मी सुरुवातीला कांदा टोमॅटो. तर पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आणि ही बघा मी ही छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. तर अंड्याचं कालवण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी अंड्याला असे कट लावून घेणार आहे छोटे छोटे, म्हणजे याने काय होईल, आपण जो रस्सा बनवतोय तो आतपर्यंत अंड्याच्या जाईल आणि अंड्याचा रस्सासुद्धा आणखीन छान होईल. हे बघा अशा पद्धतीनं उभे आडवे कट करून घेते मी. छोटे छोटे कट लावून घ्यायचे. तर कढई गरम झालेली आहे. सुरुवातीला मी तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी अगदी थोडंसं जिरं याच्यामध्ये टाकणार आहे. जिरे व्यवस्थित फुललं की आपण टाकणार आहोत याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती. तर आपण ही ग्रेव्ही बनवताना अजिबात पाणी वापरलेलं नाही, त्यामुळं ही ग्रेव्ही भाजायला खूप जास्त टाईम लागत नाही. तर व्यवस्थित सगळा मसाला मी काढून घेते, म्हणजे याच्यातला ग्रेव्हीचा जो आपण तयार केलेला आहे तो. तर मसाला हे बघा आपण सगळा ग्रेव्हीचा जो तयार केलेला आहे अंड्याच्या कालवण्यासाठी तो व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामधून मी काढून घेतलेला आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही भांड्याला लागलेली असते त्यासाठी. तर हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपण सगळं टोमॅटो वगैरे भाजून घेतला होता, कांदा वगैरे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला ही ग्रेव्ही भाजण्यासाठी. तर एक 2-3 मिनिटे हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे असाच तेलामध्ये. तर हा आपला जो मसाला आहे तो सुद्धा छान भाजलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळद, थोडासा गरम मसाला आणि अगदी थोडीशी धनेपूड टाकते आणि आपले जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आणि आता हा मसाला परत आपल्याला व्यवस्थित असा 1-2 मिनटं भाजून घ्यायचा आहे, म्हणजे चटणी वगैरे आपण जे लाल तिखट वगैरे टाकलेलं आहे. तर मसाले आपण सगळे टाकलेले आहेत. तर एक सिक्रेट मसाला जो म्हणायचा तर तो म्हणजे मी अंड्याच्या कालवणामध्ये थोडंसं चिकन मसालासुद्धा टाकते, म्हणजे कालवणाला आणखीन छान चव येते. आणि चिकन मसाला टाकल्यानंतर परत व्यवस्थित हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि आता मी सुरुवातीला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे हा मसाला छान असं शिजेल. तर अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर हा मसाला जो आहे तो मी छान असा शिजवून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे अंडी आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. तर तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही कमी जास्त टाकू शकता. तर हे बघा मी कालवणामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जो मसाला आहे तो अंड्यांमध्ये सुद्धा उतरला जाईल. तर थोडीशी कोथिंबीर वरून मी आत्ता टाकते, म्हणजे शिजताना त्याचा कोथिंबीरीचा फ्लेवर जो आहे किंवा त्याची जी या कालवणामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कालवण. तर एक 3-4 मिनिटे परत मी हे कालवण शिजवून घेणार आहे, म्हणजे अंड्याचं कालवण जे आहे ते व्यवस्थित शिजेल आणि जो मसाला वगैरे आहे तो अंड्यामध्ये व्यवस्थित जाईल. तर हे बघा तयार आहे झणझणीत असं अंड्याचं कालवण.
तर अतिशय चविष्ट असं कालवण तयार होतं अशा पद्धतीनं जर अंड्याचं कालवण बनवलं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं अंड्याचं कालवण एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी सोप्या अशा रेसिपी ज्या आहेत माझ्या त्या तुम्हाला बनवायला सुद्धा अगदी सोप्या जातील.